स्त्री शिक्षणाचा आदर्श. यमराज म्हणाले, "सावित्री, आता तू घरी परत जा. तुझ्या प्रेमानं मृत्यूवरही मात केलेली आहे. यापूर्वी कोणत्याही स्त्रीनं आपल्या पतीवर इतकं गाढ प्रेम केलेलं नाही. कल्याणी, तुझ्या निष्कपट आणि अव्यभिचारी प्रेमाच्या शक्तीनं साक्षात मृत्यूदेवता जो मी यमराज, त्याचा देखील पराभव झाला आहे." बंधूंनो, सावित्रीचं हे अतिसुंदर उपाख्यान मी तुम्हाला संक्षेपानं सांगितलं आहे. भारतातील प्रत्येक बालिकेला सावित्रीप्रमाणे सती होण्याचं वळण लावण्यात येत असतं. सती सावित्रीच्या प्रेमापुढे मृत्यूचाही निभाव लागला नाही. आपल्या एकनिष्ठ प्रेमाच्या जोरावर तिनं प्रत्यक्ष यमराजांपासून आपल्या पतीचा आत्मा परत मिळवला. शिष्य विचारतात, आजच्या स्त्रीला कसल्या प्रकारचं शिक्षण देणं तुम्हाला इष्ट वाटतं? स्वामीजी म्हणतात, धर्म, कला, विज्ञान, ग्रहविज्ञान, पाकशास्त्र, शिवणकला, आरोग्यशास्त्र यासारख्या विषयांची मूलतत्व तरी त्यांना शिकवायला हवीत. कथा कादंबऱ्या तर मुळीच त्यांच्या हाती लागू देऊ नयेत. महाकाली पाठशाला बऱ्याच अंशी योग्य मार्गाने चाललेली आहे. पण नुसती पूजा पद्धती शिकवून काही काम भागण्यासारखं नाही. शिक्षणानं साऱ्याच बाबतीत डोळसपणा यायला हवा. आदर्शभूत स्त्रियांची चरित्र सतत विद्यार्थिनींसमोर ठेवून त्यागाच्या उच्च व्रताबद्दल त्यांच्या मनात अभिरुची उत्पन्न करायला हवी. सीता, सावित्री, दमयंती, लीलावती, खना, मीरा यांची चरित्र स्त्रियांना समजावून देऊन त्याच आदर्शानुसार तुमची जीवन तुम्ही घडवा, हे त्यांच्या मनावर ठसवायला हवं. तुमच्या या देशात स्त्रियांच्या शिक्षणासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत. शिकल्या सवरल्यानं स्वतः तुम्ही मात्र माणसात येता, पण तुमच्या सुखदुःखाच्या ज्या वाटेकरणी प्राण पणाला लावून ज्या तुमची सेवा करतात, त्या स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी तुम्ही काय करता? शिष्य म्हणतात, का बरं? आजकाल केवळ स्त्रियांसाठी म्हणूनच कितीतरी शाळा निघतायत, कॉलेज निघतायत. त्यात शिक्षण घेऊन कितीतरी स्त्रिया BA, MA होऊन बाहेर पडतायत. स्वामीजी म्हणतात, ते झालं सारे विलायती चाळे. तुमच्या धर्मशास्त्रांना अनुसरून या देशांच्या रिवाजांना धरून चालणाऱ्या किती शाळा आहेत. अशा प्रकारचं शिक्षण या देशी तर पुरुषांनाही मिळत नाही, मग स्त्रियांबद्दल तर बोलणंच नको. असं नसतं तर काय देशाची ही असली दुर्दशा झाली असती? शिक्षणाचा प्रसार, ज्ञानाची वाढ या साऱ्या गोष्टी झाल्याखेरीज देशाची उन्नती होणार कशी? तुम्ही मुठभर लोक शिकून तयार झालात, तुम्ही देशाचे आधारस्तंभ आहात, पण तुमच्यातही तर मुळी या बाबतीत काहीच हालचाल दिसत नाही. पण लक्षात ठेवा, सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि स्त्रियांपर्यंत जोवर शिक्षणाचा प्रसार होत नाही, तोवर काहीही साधणं शक्य नाही. म्हणूनच काही ब्रह्मचारी आणि काही ब्रह्मचारिणी शिकवून तयार करण्याची माझी इच्छा आहे. हे ब्रह्मचारी अर्थातच पुढे संन्यास घेतील आणि देशभर गावोगावी हिंडून सर्वत्र सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाचा प्रसार करतील. याप्रमाणे या ब्रह्मचारिणीही स्त्रियांमध्ये शिक्षणाचा फैलाव करतील. पण हे कार्य आपल्या देशाच्या पद्धतीनुसार व्हायला पाहिजे. पुरुषांच्या शिक्षणाची जशी केंद्र उघडण्यात येतील, तशीच स्त्रियांच्या शिक्षणासाठी उघडायला हवीत. सुशिक्षित आणि सच्चरित्र ब्रह्मचारिणी या केंद्रातील स्त्रियांच्या शिक्षणाचा भार घेतील. पुराण, इतिहास, गृहकृत्य, कला, कौटुंबिक जीवनातील कर्तव्य, आदर्श चरित्र घडवण्याला सहाय्यक असणारे नीतिनियम आधुनिक विज्ञानाच्या मदतीने शिकवायला हवेत. धर्मपरायणता, नीतिपरायणता विद्यार्थिनींच्या अंगी बाणवायला हवी. त्या सुगृहिणी होतील असे कसून प्रयत्न करायला हवेत. अशा सुगृहिणींची मुलं-बाळं पुढे या बाबतीत अधिक उन्नती करू शकतील. सुशिक्षित आणि नीतिपरायण मातांच्या पोटीच थोर लोक जन्माला येतात. हा सीता सावित्रींचा देश. पुण्यक्षेत्र भारतवर्षात याही घडीला स्त्रियांमध्ये जे चारित्र्य, जो सेवाभाव, जसा स्नेह, जशी दया, तुष्टी आणि भक्ती या गोष्टी आढळून येतात, तशा सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अन्यत्र मला आढळलेल्या नाहीत. पाश्चात्य देशात अनेकदा तर स्त्रियांकडे बघून या स्त्रिया आहेत असं मला वाटेच ना. अगदी जणू पुरुषच. गाड्या चालवतात, ऑफिसात जातात, शाळांमधून नोकरी करतात, प्रोफेसरी करतात. केवळ भारतवर्षातच स्त्रियांमधील लज्जा, विनय असे गुण पाहून डोळे कसे अगदी निवतात. असले सुयोग्य आधार त्यांच्या रूपाने समोर असूनही
तुम्ही त्यांची उन्नती करू शकला नाहीत. त्यांच्या हृदयात ज्ञानदीप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न तुम्ही केला नाहीत. योग्य प्रयत्न झाले, योग्य शिक्षण मिळालं, तर ह्या स्त्रिया आदर्श होतील.